गंगा भागीरथी हा केवळ एक शब्द नाही, केवळ विधवा कसं म्हणायचं वाईट वाटतं म्हणून अशा पद्धतीच्या संकल्पना घेऊन येणं हे दुसरं तिसरं काही नाही, तर या देशातला मनुवाद कायम करणं नव्या स्वरूपात. सत्य की जय हो. जागृती न्यूज चॅनलच्या सत्यवेद सदरामध्ये आज पुन्हा एका नव्या विषयावर आपल्यापुढे काही मुद्दे विचार मांडण्यासाठी आलेली आहे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार हे अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यामध्ये माहीर बनत चाललेलं आहे. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. याच्या पूर्वीचा सत्यवेद आपण त्यांनी आंतरजातीय धर्मीय विवाहितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जो कायदा केला त्याची चर्चा केलेली होती. नुकतंच आपण माध्यमांमधून जे आंदोलन पाहतोय, कोकणामधलं बारसूमधलं रिफायनरीचं आंदोलन, त्याच्या अगोदर आपण आरे कारशेडच्या निमित्तानं पर्यावरणाचा ऱ्हास करणारं मेट्रो विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेचा ऱ्हास आणि पुढाऱ्यांचा विकास अशीच धोरणं हे महाराष्ट्राचं सरकार आपल्याला अवलंबताना दिसतंय. म्हणजे आत्ताचं सरकार हे तसं जनविरोधी संपूर्ण गोष्टी पुढे आणत आहे आणि हा जनविरोधी धोरणं आणण्यामध्ये त्याला जो वैचारिक पाया आहे तो संपूर्ण जात पितृसत्ताक मूल्यसंस्कृतीचा आहे. कोणी कुणाला काय म्हणायचं, अलीकडे केवळ महाराष्ट्रात नाही तर केंद्रामध्ये जरी आपण पाहिलं किंवा भाजप शासित जी राज्य आहेत तिथे नामांतराची उबळ आपल्याला आलेली दिसते. आणि ही सगळी नावं बदलण्याची जी मोहीम चाललेली आहे ती एखाद्या विशिष्ट धर्माला टार्गेट करून आपल्याला होताना दिसते आहे. मग जिथे जिथे मुस्लिम शासनकर्त्यांची, अभ्यासकांची, विचारवंतांची नावं असतील अशी दूर हटवायची एक मोहीम आणि समाजामध्ये त्यानिमित्तानं एक हिंसेचं, एक उन्मादाचं, धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला केला जाताना दिसतोय. महाराष्ट्राच्या सरकारनं असाच RSSचा रिमोट कंट्रोलच्या अंतर्गत एक निर्णय नुकताच घेतलेला होता आणि ज्याच्याबद्दल आपल्याला आज खरं तर बोलण्याची गरज आहे. मुद्दा असा आहे की हे महिला आणि बालविकास खातं आहे, त्याचं खरं तर काम स्त्रियांचा विकास झाला पाहिजे, स्त्रियांच्यासाठीची काही विशिष्ट धोरणं त्यांनी राबवली पाहिजेत आणि बालकांच्या संबंधितले काही धोरणं त्यांनी आखली पाहिजेत, हे त्यांचं खरं तर प्रमुख काम आहे. परंतु मंगलप्रभात लोढा हे भाजपचे असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा वैचारिक अजेंडा, त्यांचा ब्राह्मणी पितृसत्ताक अजेंडा राबवण्याचं काम ते अत्यंत निष्ठावान असल्यासारखं आपल्याला राबवताना दिसत आहेत. नुकताच महिला आणि बालविकास खात्याच्या या मंत्र्यांनी, लोढांनी एक GR काढण्याचा किंवा एक भूमिका, एक मत आपल्याला मांडलेलं दिसतं आणि ते मत होतं की राज्यामध्ये ज्या विधवा आहेत त्या सर्व विधवा महिलांना त्यांना सन्मान मिळवून द्यायचा आहे. म्हणजे वरवर पाहता विधवांना सन्मान मिळवून देणारं महिला आणि बालविकास खातं आहे असा भ्रम पसरवण्याचं काम ते एकीकडे करतात. आणि विधवांना सन्मान मिळवून देण्यासाठी करायचं काय, तर त्यांना विधवाऐवजी गंगा भागीरथी, गंभा असं म्हणायचं. विधवा असं म्हणण्यातून काय होतं, म्हणजे आजपर्यंत सरकारला विधवा स्त्रियांना ज्या सवलती त्या तुटपुंजा का विना देत आहेत त्या देत असताना विधवा हा शब्द आपल्याला आड आलेला दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एक योजना आपल्याकडे विधवा महिलांना पेन्शनच्या बाबतीतली, म्हणजे ज्या विधवा झालेल्या आहेत त्यांना दरमहा काही एक रक्कम सरकारकडनं दिली जाणार आहे. आता याच्यातून विधवांना सहाय्य होतं, त्यांना थोडी मदत होते, हे खरं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की विधवांना अशा पद्धतीची पेन्शन देत असताना ज्या पद्धतीच्या जाचक अटी सत्ताधारी वर्ग लावतो
त्याच्याबद्दल मंगलप्रभात लोढा आपल्याला बोलताना दिसत नाही. उदाहरणार्थ, विधवांना जर ही पेन्शन मिळवून घ्यायची असेल तर त्यांचं वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयापेक्षा जास्ती असता कामा नये. अत्यंत हास्यास्पद, टिंगल उडवणारी अशा अटी लादायच्या आणि म्हणजे अनेक विधवा त्याच्यातून त्या योजनांचा लाभ घेता त्यांना येणार नाही या पद्धतीच्या जाचक अटी बनवायच्या. आणि आज अचानक परिभाषा करायची की विधवांना मान सन्मान मिळावा म्हणून त्यांना विधवा म्हणू नका, कारण की विधवा म्हटलं तर त्यांचा नवरा मेलेला आहे, पतीचं निधन झालं आहे आणि त्यांचा अवमान होतो, असं मंगलप्रभात लोढा या मंत्र्यांना आणि या सरकारला महाराष्ट्राच्या वाटायला लागलं. आपल्यापुढे प्रश्न असा आहे की विधवा असं म्हणायचं नाही, मग त्याला पर्यायी शब्द काय? म्हणजे असा कोणता शब्द आहे की ज्यातून स्त्रियांचा सन्मान होईल? आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विधवा या फक्त हिंदू विधवा नाहीत. जे जे धर्म आहेत त्या धर्मांमध्ये ज्यांच्या पतीचं निधन झालं आहे त्यांना सर्वांना आपण विधवा म्हणतो आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारची विधवांसाठी जी योजना असेल त्याच्यामध्ये मुस्लिम विधवा पण त्याचा लाभ घेऊ शकतात, ख्रिश्चन विधवा पण त्याचा लाभ घेऊ शकतात, पारशी, जैन, बौद्ध सर्व विधवा या त्याचा लाभ घेऊ शकतात असा त्याचा अर्थ होता. आता गंगा भागीरथी याच्यातून कोण लाभ घेणार? गंगा भागीरथी तुम्ही मुस्लिम विधवांना म्हणू शकता का? ख्रिस्ती विधवांना म्हणू शकता का? पारशी विधवांना म्हणू शकता का? बौद्ध विधवांना म्हणू शकता का? म्हणजे खरं तर विधवा ही खरं तर एक न्यूट्रल, म्हणजे त्याला कुठल्याही धर्माचं काही चिकटलेलं नव्हतं की अमुक विधवा म्हटल्यानंतर हिंदू विधवा, बौद्ध विधवा असं काही आयडेंटिफाय होत नव्हतं. आणि त्यामुळे सर्व जाती धर्मातल्या ज्या विधवा आहेत त्यांना अशा योजनांचा फायदा मिळू शकत होता. परंतु सरकार आज काय गेम पॉलिटिक्स खेळतं आहे, त्यांनी गंगा भागीरथी असं म्हणा असं सांगायला सुरुवात केली आहे. आणि गंगा भागीरथी हा विशिष्ट एका ब्राह्मणी धर्मातून आलेला मूल्य संकल्पना आहे. गंगा भागीरथीचा अर्थ काय होतो नेमका? गंगा भागीरथी याचा अर्थ ज्या बाईचा पतीचं निधन झालंय तिचं जीवन गंगार्पण झालेलं आहे, म्हणजे तिचं स्वतंत्र अस्तित्व नाही. नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोचं अस्तित्व नाकारणारा शब्द आज मंगलप्रभात लोढा आणि त्यांचं सरकार विधवांच्या सन्मानासाठी वापरायला निघालं आहे. याच्यातून त्यांची बौद्धिक दिवाळखोरी ही निश्चितपणे आपल्याला अधोरेखित होताना दिसते. म्हणजे हा संपूर्ण गंगा भागीरथी हे ब्राह्मणी पुरुषसत्ताक मूल्यांना उजाळा देणं, त्याचं पुनरुज्जीवन करणं याच्यासाठी गंगा भागीरथी शब्द वापरतायत का काय अशी शंका आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. विधवांना गंगा भागीरथी म्हणण्यातून त्यांचा अवमानच होणार आहे. आणि असा गंगा भागीरथी शब्द तुम्ही वापरलात तर त्याच्यातून इतर जाती धर्मातल्या विधवांना वगळण्याचं एक मोठं दुष्ट राजकारण आपल्याला समोर येताना दिसतं आहे. आणि म्हणून गंगा भागीरथी असल्या भंकड आयडेंटिटी खोट्या अस्मिता विधवा स्त्रियांवर लादू नये अशी भूमिका आपल्याला खरं तर घेतली पाहिजे. आता यामध्ये विधवा स्त्रियांना गंगा भागीरथी म्हणणं याच्यातून कोणतं राजकारण अधोरेखित होतं, हा आग्रह भारतीय जनता पक्षाचाच एखादा व्यक्ती का धरताना आपल्याला दिसतोय, तर आपल्याला हे लक्षात येते की ही एकटी घटना नाही आहे. म्हणजे आपण जर समाजात पाहिलं तर कोणाचं आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न होतं आहे याची खबर आता सरकारला ठेवायची आणि मग त्यांच्यात वितुष्ट आहे का ते मिटवण्यासाठीचा एक दावा करत ते आपल्याला तसा GR घेऊन येताना दिसत आहेत. म्हणजे माणसाचा जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांवर हवी होणं, त्या मूलभूत अधिकारांचा संकोचच एका अर्थानं अशा सगळ्या संकल्पनातून होत असतो. भारताचं संविधान मला माझी ओळख काय असेल हे ठरवण्याचा अधिकार देतं. मला कुणीही जबरदस्तीनं तू हिंदू आहेस, तू मुसलमान आहेस, तू ख्रिश्चन आहेस अशा आयडेंटिटी माझ्यावर लादू शकत नाही. भारताचं संविधान कलम 19 ते 25 नुसार मला धार्मिक स्वातंत्र्य देतं. कुठल्याही नव्या धर्माची
मूल्य संकल्पना स्वीकारण्याचं, कुठलाही धर्म त्यागण्याचं, नवा धर्म प्रस्थापित करण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे. आणि त्यामुळे एखाद्या विधवेला मला नाही गंगा भागीरथी म्हणून घ्यायचं आहे तर तिला तो अधिकार भारताचं संविधान देतं. सरकार अशा अस्मिता किंवा त्या स्त्रियांच्या ओळखी त्यांच्यावर लादू शकत नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. गंगा भागीरथी तिचं आयुष्य गंगार्पण झालं याच्यामध्ये ती दुय्यम ठरवली गेलेली आहे. म्हणजे पती हा केंद्रस्थानी, तो कुटुंबाच्या सत्तारचनेमध्ये वरचा आणि कुटुंबाच्या सत्तेच्या अंतर्गत बायका येणार आहेत आणि त्याच्यामध्ये तिचं स्थान दुय्यम आहे. तो मेला म्हणजे तिच्या जीवनाला कुठलाही अर्थ नाही. तिचं जीवन पण गंगेला मिळून गेलं म्हणजे ती पण एका अर्थाने मृत झाली. या पद्धतीची भाषा ही स्त्रियांचा अवमान करणारी भाषा आहे आणि म्हणून तिचा निषेध आपल्यासारख्या फुले आंबेडकरवाद्यांनी केला पाहिजे. जर आपल्याला नव्या नामाभिधान पाहिजेत, नव्या संकल्पना पाहिजेत तर त्या अवमानकारक अजिबातच असून चालत नाहीत. म्हणजे अगदी 19व्या शतकापासून पर्यायी मूल्य संकल्पना समतावादी या आपल्या महामानवांनी सुद्धा वापरलेल्या आहेतच. म्हणजे महात्मा फुल्यांनी 19व्या शतकामध्ये कुठेही म्हणजे आम्ही दलित आहोत, दलितगात्र आहोत, अस्पृश्य आहोत, बिचारे आहोत अशी काही संकल्पना आपल्याला वापरलेली दिसत नाही. ते सरळ सांगतायत की इथला झगडा आम्ही कोण आहोत, स्त्री शूद्राती शूद्र ही संकल्पना महात्मा फुले वापरतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्ही इथल्या शेडजी भटजी लाडजी या व्यवस्थांच्या विरोधात संघर्ष करणार आहोत हे ते आपल्याला सांगताना दिसतात. शाहू महाराजांनी याच पद्धतीचा सांस्कृतिक लढा आपल्याला उभारलेला दिसतो. तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता कारण तुम्ही ब्रह्माच्या मुखातून जन्मलेले आहात असा तुम्ही विचार मांडता, हा आम्हाला अमान्य आहे. आणि म्हणून छात्र जगद्गुरू ही संकल्पना शाहू महाराज घेऊन आपल्याला म्हणजे जिथे जिथे या ब्राह्मणी पितृसत्ताक धर्मानं आमची अवहेलना केलेली आहे आणि तशी चिन्ह प्रतीकं आमच्यावर लादली आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि आम्ही स्वतःची आयडेंटिटी, स्वतःची मतं, स्वतःची काउंटर कल्चरची लढाई आम्ही करणार आहोत हे महामानवांनी आपल्याला सातत्यानं सांगितलेलं दिसतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करत असताना दुसऱ्या वेळेला म्हणजे डिसेंबर महिन्यात स्त्रियांची राजकीय परिषद ही महाडमध्ये घेतलेली आहे. आणि त्या स्त्रियांच्या राजकीय परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं ते नव्या मूल्य संकल्पना आपल्याला देणार आहे. विशेषतः स्त्रीमुक्तीच्या संघर्षामध्ये, स्त्रीमुक्तीच्या लढ्यात एक महत्त्वाचं योगदान आपल्याला बाबासाहेब आंबेडकर या निमित्तानं देताना दिसतात. बाबासाहेब सांगतात की हे जे चिन्ह प्रतीकं आमच्यावर लादलेली आहेत म्हणजे अस्पृश्य स्त्रियांनी, ब्राह्मणेतर स्त्रियांनी कथलाचे म्हणजे लोखंडाचे दागिने घालावेत, त्यांनी गुडघ्यापर्यंतच पातळ नेसावं. बाबासाहेब म्हणतात की आपल्या आत्मसन्मानाची लढाई आता सुरू झालेली आहे आणि म्हणून आपली अवहेलना होईल अशी कुठलीही ब्राह्मणी हिंदू प्रतीकं ही तुम्ही स्वीकारता कामा नयेत. आणि आपल्याला दिसतंय की स्त्रियांनी कथलाचे दागिने काढून फेकलेले आहेत आणि त्या पायघोळ म्हणजे खालपर्यंत साडी त्या नेसायला लागलेल्या आहेत. तर या आत्मसन्मानाच्या लढायांमध्ये अशी समतावादी प्रतीकं, सांस्कृतिक मूल्य त्यावर आधारित ही चिन्ह संहिता येऊ शकते, येत आलेली आहे. पर्यायी सांस्कृतिक संघर्ष समतावादी हा या पद्धतीनं घडत आलेला आहे. परंतु त्याच्याबरोबर समांतर वाहत जाणारा, आपल्याला दलित बहुजन कष्टकऱ्यांना अवमानित करणारा म्हणजे ही भाषा ही सुद्धा वर्चस्वाचं एक साधन ठरते. पुरुष सत्ता केवळ बायकांवर शारीरिक अत्याचार करण्यापुरती नसते, तर तू गंगा भागीरथी आहे म्हणजे तुझं आयुष्य तुझ्या पतीनंतर संपलेलं आहे असं सांगण्यातून भाषिक हिंसाचार आणि भाषेच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांचा अवमान करण्याचं एक षडयंत्र
आपल्याला इथल्या ब्राह्मणी धर्मानं उभं केलेलं दिसतं. आणि म्हणून गंगा भागीरथी हा केवळ एक शब्द नाही, केवळ विधवा कसं म्हणायचं वाईट वाटतं म्हणून अशा पद्धतीच्या संकल्पना घेऊन येणं हे दुसरं तिसरं काही नाही, तर या देशातला मनुवाद कायम करणं नव्या स्वरूपात, आधुनिक कालखंडामध्ये पुन्हा एकदा जात पितृसत्ताक मूल्य ही अधोरेखित करणं आणि त्या विचारांचे लोक सत्तेत आल्यानंतर तो अजेंडा आपल्याला पुढे घेऊन चाललेले दिसत आहेत. म्हणून यासोबत केवळ गंगा भागीरथी पुरता प्रश्न राहत नाही. मग आपल्याला दिसतं NCERTच्या पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत गायब होतो. आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये दिसतं की तिथून मुघलांचा इतिहासच शिकवणं बंद करण्याचं एक निर्णय घेतले जाताना दिसत आहेत. म्हणजे मुघलांचा इतिहास हा जणू काही आपला इतिहास नाही, तो इथून पुसून टाकायचा आणि कुठून तरी उपटसुंबासारखा नवा इतिहास सुरू करायचा, या पद्धतीची षडयंत्र आज आपल्याला चाललेले दिसत आहेत. इतिहासाच्या ब्राह्मणीकरणाचा एक मोठा अजेंडा त्यांनी हाती घेतला आहे. इतिहासाचं विकृतीकरण करत इतिहासाला आपल्यावर वर्चस्व गाजवण्यासाठीचं एक हत्यार हे ते बनवत आहेत. आणि म्हणून गंगा भागीरथीच्या बद्दल आपल्याला बोलावं लागेल. ते संभाजीनगर नामांतर करतायत. आपण या प्रतीकांच्या लढाईमध्ये अशी भूमिका घेतलेले लोक आहेत की एखाद्या शहराचं, एखाद्या देशाचं आणि कुठल्याही प्रदेशाचं तुम्हाला नाव बदलायचं असेल तर तिथे ज्या व्यक्तींनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली आहे अशा व्यक्तींची नावं ही त्या ठिकाणी दिली गेली पाहिजेत. औरंगाबादाला मलिक अंबर ज्यानं महसुलाची एक नवी पद्धत आणली, जो शिवाजी महाराजांच्या अगोदर म्हणजे त्याची महसूल पद्धत ही शिवाजी महाराजांनी आत्मसात केली आणि त्याचा अवलंब आपल्याला केलेला दिसतो. अशा मलिक अंबरचं नाव औरंगाबादला दिलं पाहिजे. या पद्धतीच्या खरं तर आपण मागण्या केलेल्या होत्या. पुण्यामध्ये संभाजी महाराजांचं नाव दिलं गेलं पाहिजे, कारण की त्यांचं कार्यकर्तृत्व जन्म हा आपल्याला त्यांचं कार्यकर्तृत्व हे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात, त्यांना ज्या पद्धतीनं त्यांचा अंत झाला तो संपूर्ण परिसर पुण्यामधला आहे आणि त्यामुळे पुण्यासारख्या शहराला हे संभाजी महाराजांचं नाव दिलं गेलं पाहिजे होतं. या प्रतीकांच्या पर्यायी लढाया आपण लढत आलेलो आहोत, या मागण्या आपण करत आलेलो आहोत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वर्चस्व आपल्यावर लादण्यासाठीचे जे वेगवेगळे कंगोरे असतात, वेगवेगळ्या उपाययोजना ते अवलंबतात, त्या व्यापक कटाचा इथली जात आणि पितृसत्ता घट्ट ठेवण्याच्या एकूण राजकारणाचा एक छोटासा भाग म्हणजे विधवा स्त्रियांना गंगा भागीरथी म्हणणं, अपंग यांना दिव्यांग, म्हणजे ज्या माणसाचं शारीरिक व्यंग आहे त्याला दिव्यांग म्हणायचं, खरं तर ही त्याची हेटाळणी आहे की काय. म्हणजे ज्याला त्याच्याऐवजी त्याला अधिक सवलती देणं, अपंगांचं पर्सेंटेज आणि प्रमाणपत्र तपासत बसण्यापेक्षा त्यांना अधिक मदत सरकारी योजनातून झाली पाहिजे हे न बघणं, विधवांना अधिक मदत म्हणजे त्या शेतमजुरी करतात, विधवा स्त्रियांना संपत्तीमध्ये लवकर अधिकार मिळावा याच्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे, ते बाजूला राहिलं. अपंगांना वेगवेगळ्या योजना तात्काळ मिळाल्या, मग प्रमाणपत्र आणा, मग या डॉक्टरचं आणा, मग सरकारी आणा, या चक्रात त्याला अडकून ठेवायचं आणि सवलतीच मिळू द्यायच्या नाही. ही धोरणं खरं तर बदलण्याची गरज आहे, ना की विधवांना गंगा भागीरथी म्हणणं आणि अपंगांना दिव्यांग म्हणणं. ही आपली केलेली शुद्ध फसवणूक आहे. ही आपल्यावर लादलेली अपमानास्पद भाषा आहे. आजच्या सत्यवेदचा सांगावा हाच की अशी अपमानास्पद भाषा आम्ही खपवून घेणार नाही. सत्य की जय हो.